तर नारायण राणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शिवाजी चौकातून राणेंचा रोड शो निघालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय तर धाराशिवमध्ये अर्चना पाटलांची प्रचार रॅली, शक्ती प्रदर्शन, तर चंद्रहार पाटील यांचं देखील सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे आज आपला उमेदवारी अर्ज भरतात। तब्बल 9 वर्षांनंतर राणे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। 2014 मध्ये झालेल्या पराभवानंतर नारायण राणे यांनी वांद्र्यामध्ये निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर आज रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडे। मनोज, तब्बल 9 वर्षांनंतर राणे आता पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, काय माहिती? नक्कीच या ठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन होताना पाहायला मिळत आहे आणि स्वतः राणेंची या ठिकाणी रोड शो सुरू झालेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत स्वतः राणे साहेब आहेत। राणे साहेब, काय सांगाल, कसं वाटतंय साहेब? आवाज येतो जोरदार शक्तीप्रदर्शन होताना पाहायला मिळत आहे। अनेक भाजपचे नेते या ठिकाणी रॅलीमध्ये उतरलेले पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता या मारुती मंदिराला या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी राणेंची जी रोड शो आहे तो निघालेला पाहायला मिळतोय। सकाळी रत्नागिरीचं ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिरात या ठिकाणी सहकुटुंब या ठिकाणी राणेंनी दर्शन घेतलेलं होतं आणि आता जवळपास 12:30च्या मुहूर्तावरती या ठिकाणी नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील।